बरं का माई, मी पंडित अतुल शास्त्री भगरे आपल्या समोर असा एक ठेवा देणार आहे की जो पूर्वासुरींनी आणि ऋषी मुनींनी आपल्या संचिताचा ठेवा काही विशिष्ट व्रताच्या माध्यमातून सांगून ठेवलाय आणि तोच मी आपल्या समोर खुला करतोय। पार्वती मातेनी आपला दिव्य शेला या भूतलावर टाकला आणि तिथून खऱ्या अर्थाने नाट्याला आरंभ झाला। काय झालंय? अहो आता काय झालंय? कसलं खूळ डोक्यात घेऊन बसला? आपण पूजेला सपत्नीक बसणार आहोत, विसरला? बघ आडा कोणतरी दुसरी आणि बसवा पूजेला। अहो पण इतकं झालंय तरी काय? देशाच्या पट्टराणीलाही शक्य होत नाही असा साधा शृंगार तुम्ही करता। अहो एकाहून एक डोळे दिपवणारी आभूषण आहेत तुमच्याकडे। लोकांनी ज्याची निव्वळ वर्णनं ऐकलीत अशी उंची वस्त्र तुमच्या दालनात आहेत। मग तरीही हा अखंड तांडव कशासाठी? शेला, त्या शेल्यासाठी। शेल्यासाठी? अहो अवघं दालन भरून शेले आहेत तुमच्याकडे। आता आम्ही काय आमच्या कातड्याचा शेला बनवून तुम्हाला द्यावा काय? तो कोण घालणार? मला कांचन मृगाचा शेला हवाय। कांचन मृगाचा? होय होय, त्या अंबाने जो शेला घेतला तसाच मला शेला हवाय। स्वतःला सावकार म्हणवता ना, मग माझ्यासाठी असा शेला का नाही आणला कधी? आजचा सोहळा म्हणजे आपली शान, त्यासाठी उंची साड्या केल्या, एकाहून एक दागिने केले, पण ते सगळे फिके पडले आंब्याच्या एका शेला पुढे। सगळे त्या आंब्याचं आणि शेल्याचं कौतुक करत होते आणि तेही माझ्याच वाड्यात, माझ्याच सोहळ्यात। माझा अपमान एक सामान्य व्याधाची पत्नी करते आणि तुम्ही मला शांतरा म्हणून सांगताय? कोण व्याध आहे हा? मी काय केलं ते तर सांगा मला। उसन्या घेतलेल्या सुवर्ण मुद्रा तुला परत करता येत नाहीत आणि बायकोला कांचन मृगाचा शेला आणता येतो? आमच्या पत्नीचा अपमान करतोस? माफी माफी सावकार, माफी। धनी, धनी, धनी उठा, तुमच्या पाया पडते जे, माफ करा, मारू नका। ताईसाहेब तुम्ही घ्या हा शेला, मला नका हा शेला। तुम्ही घेऊन टाका, असं 56 शेल्या आणून देईन माझा धनी। हे काय तुम्हासनी शेला नको ताई। खले अशी उभी कायस? घे तो शेला। ताईसाहेब, आता हा शेला तुम्ही परिधान करणार म्हणजे गोमूत्राने शिंपडून घ्यायला हवा, नाही म्हणजे व्याध्याच्या बायकोनं वापरलेला शेला आहे ना, म्हणून म्हटलं। कले, मी या शेल्याला हात लावेन असं वाटलं की काय तुला? नाही तसं नाही, मी इतकंच म्हणत होते।
ए अंबे, मगाशी तूच म्हणालीस ना की तुझा नवरा असे 56 शेले आणून देईल म्हणून. मग म्हणावं ते आणून असाच एक नवा शेला. पण ताईसाहेब, आम्ही सांगितलेल्या आदेशाचं पालन व्हायला हवं. आणि तुम्ही जोवर मला कांचन मृगाचा शेला मिळत नाही तोवर मी उत्तर पूजेला बसणार नाही. हे काय नवीन खुले डोक्यात? तसं समजा, पण माझं ठरलंय. कळालं? मालक, लागली सोन्याचं हरिण कसं सापडणार? सापडवा, जिथे असेल तिथून. आम्हाला फिकीर नाही त्याची. कारभारी तुमच्या ताईसाहेबांचा शब्द पाळला गेलाच पाहिजे. ए वतार पाणी हांड्यात. ए भांगार गेला. थांबे. ए थांबे. अहो तिला सोडायची. तिने काय बिघडवलंय तुमचं? अरे कसं सोडायचं? सावकाराचा आदेश आहे, जो पतूर शेला आणत नाही तो पतूर तुझ्या बायकोला सोडायचं नाही. अहो आता कुठं उडकायचं मी त्या कांचन मृगाला? हुडकाव तर लागल, त्यावर तर ठरणार आहे तुझी बायको राहणार की जाणार. हे बघ, हे पात त्या दोरानं बांधली त्या खांबाला, आणि त्या हांड्यात आहे पाणी, आणि ते पाणी पडतंय गंगाळात, आणि त्या गंगाळात आहे दिवा. गंगाळात पाणी पडलं, दिवावर चढलं, आणि दिवावर चढला, दोर चढला. दोरा चढला तिथे खाल्ला. ए उद्या सकाळ फक्त तुझ्याकडे येळ आहे. चला निघून. आंबे आंबे, तो काळजी करू नकोस. काय जर झालं तर मी त्या हारणाला हुडकून काढीन. नाही धनी, तुम्ही नका जाऊ. आज महाशिवरात्री आहे, माझा जीव गेला तरी चालेल, पण आजच्या दिवशी हे पाप घडायला नको धनी. नाही आंबे, हे मला करावंच लागन. नाही, असं नका करू धनी. करावंच लागन मला. नाही धनी, धनी, धनी ऐका माझं धनी. नाही, आज महाशिवरात्र आहे, तुम्ही चुकताय धनी. मला करावं लागन आंबे. नाही धनी. आंबे मी परत येईन. परत येईन आंबे. नाही धनी. धनी, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे महादेवा, आजची महाशिवरात्र का रात्र नग ठरायला. देवा, आजच्या दिवशी धनाच्या हातून शिकारीचं पाप नग घडायला. काय सतत तो शेला 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 जयघोष लावलाय नुसता. हो हो हो, लावलाय जयघोष, आणि तोवर सुरू ठेवेन जोवर मला तो शेला मिळत नाही तोवर. इथे डोळ्याला डोळा लागत नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये, पण तुम्ही मात्र आनंदाने घोळत असाल. मी? तुम्हीच. आणि अशी काय जगा वेगळी मागणी केली हो मी? एक शेलाच तर मागितलाय ना, आणि तोही तुम्हाला द्यायला जमत नाहीये. मुळात तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये का? आता का बोलत नाहीये? आता ओठ शिवले का तुमचे? बोला ना आता काहीतरी. अहो जरा विराम द्या तुमच्या तोंडाला.
तुमचीच मागणी पूर्ण करण्यासाठी चंद्रभानाला जंगलात धाडलंय आम्ही आणि त्याच्या बायकोला कोठडीत ठेवलंय. नुसतं नाही, सकाळपर्यंत जर चंद्रभान परत आला नाही तर त्या हंड्यातलं पाणी संपेल आणि ते धारदार पातं आंबाचा शिरच्छेद करेल. आणि हे सगळं त्या चंद्रभानाला ठाऊक आहे का की त्याच्या बायकोचा जीव आपण कसा अडकवून ठेवलाय ते? नाहीतर हा द्राविडी प्राणायाम करून काहीच फायदा नाही. हा, तेवढी बुद्धी आहे म्हटलं आम्हाला. पातं फक्त आंबाच्या डोक्यावर नाहीये, चंद्रभानाच्याही आहे. सकाळपर्यंत चंद्रभान परत आलाच पाहिजे. शेला न आणून जातोय कुठे? अरे बाबा, हात जोडतो रे तुझ्या मोहर, पर नाही म्हणू नकस. अरे समजायला विचारत हुडकत इथवर आलोय तुला. माझी मदत कर रे बाबा. काय म्हणलं ना तुला, सोन्याच्या हिरण्याचा ठाव कोणी बी सांगू शकत नाही. नाही, मला माहिती तुलाच त्या हरणाचा ठाव आहे बघ. अरे या रानातला सगळ्यात जुना जाणता व्याध आहेस तू, आणि तू एकटाच आहेस ज्याने त्या कांचन मिरगाला मारलंय बघ. कोणाला बी नाही जमलं ते तू केलंयस रे. मदत कर माझी. तुला जा म्हणून सांगितलं ना मी. अरे त्या हरणापायी मी माझे डोळे घालून बसलो बघ. त्या हरणाच्या रक्ताचं टिपूस केलं बघ माझ्या डोळ्यात. कायमचे डोळे घालून बसलो ना. तू बी त्याच्या नादी लागू लागत रे बाबा. अरे कोणाला त्याचा नाद आहे बाबा, पर त्याचं कातड जर नाही मिळालं तर माझ्या बायकोचा जीव जाईल. म्हणजे रे, अरे त्या सावकारणीला त्या हरणाच्या कातड्याचा शेला पाहिजे बघ. तिनं माझ्या बायकोला डांबून ठेवले. असे आहे तरी काय बॅन पडलंय बघ. 5 पडले. 5 दान पड. आता 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 तुला सोचावं लागणार का? आता सोचावं लागणार. अरे तू कसली मोड करायलायस? काय दिसतंय या दगडावर? हे तर एक डोंगर आणि तळ काढला आहेस बघ तू. पण तुला कधीपासून दिसायला लागलं? जे आतल्या डोळ्याला दिसत ना ते बाहेरच्या डोळ्याला बी दिसत नाही बघ. मी काय सांगतोय ना ते ध्यान देऊन ऐक बघ. इथून खालच्या अंगाला चालत जायचं. 2 डोंगर ओलांडून जायचं. 3रा डोंगर लागेल तर त्याच्या पायथ्याशी तळ असेल आणि त्या तळ्याजवळ त्याच्या बाजूला एक बेलाचं झाड आहे आणि त्या बेलाच्या झाडावर चढून बसायचं. आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक चौथरा आहे बघ. त्या चौथऱ्यावर दिवा लावा. हे सरू नकोस रे बाबा. म्हातारबानं सांगितलेलं तळ हेच दिसतंय. हेच ती बेलाचं झाड आणि हेच तो चौथरा दिवा.
कवा सावज यायचं की त्या महादेवालाच ठाव. स्वामी, इहलोकापासून ते देवलोकात सर्वात पवित्र गणली जाणारी अशी ही आजची रात्र, महाशिवरात्र. स्वामींच्या जागराने अवघी पृथ्वी दुमदुमली असेल ह्यात शंकाच नाही. परंतु मला आस आहे त्या भक्ताला ज्ञात करून घ्यायची ज्याची श्रद्धा आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मग तुम्हाला अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही पार्वती. आपण त्यास प्रत्यक्षात पाहू शकतो. बघा, माझा परमभक्त चंद्रभान स्वतःच्या हाताने बेलपत्रांचा अभिषेक वाहतो आहे. काय म्हणावं काय तुम्हाला? संपूर्ण सृष्टीचे आधारस्तंभ तुम्ही, पण राहणार ते भोळे सांबच. अहो, हा तुम्हाला अभिषेक का वाटतोय? चंचल अवस्थेत व्यतीत चंद्रभान केवळ एक अविवेकी चाळा म्हणून ते पाने टाकत आहे. त्याला अभिषेक का म्हणावं? आणि योगायोगाने ते बेलवृक्ष आहे म्हणून? खरी भक्ती असेल तर योगायोगाने का होईना, मनाची पावले भगवंताजवळ येऊन पोहोचतात आणि त्या बेलपत्रांना योग्य ती वाट सापडून भगवंताचे द्वार सापडते. बघा, हे महादेवा, आपली लीला खरोखरच अपरंपार आहे. आपल्या मनातले भाव हेरणे सहज नाही हेच खरे. तरीच मला कोडे पडले होते की या चंद्रभानाची भक्ती आपल्यापर्यंत कशी काय पोचते आहे. देवी, भगवंताचे कार्य भक्ताला कोड्यात टाकणे आणि लुप्त पायवाट दाखवणे हेच आहे. त्याचा विवेक जर जागा असेल तर त्याला ती वाट सापडते. परंतु चंद्रभानासमोर पेच उभा राहिला आहे. आजच्या दिवशी कसलीही शिकार करू नये म्हणतात आणि हा तर साक्षात कांचन मृगाची शिकार करायला आला आहे. होय. मग आता ज्या शिकारीसाठी तो इथे आलेला आहे ती शिकार त्याच्या समक्ष ठाकली आहे. ते बघा. आहेस तसंच थांब, नाहीतर आत्ताच जीवाला मुकशील. थांब वेदा, थांब. माझ्यावर रोखलेला बाण मागे घे. माझा जीव घेऊ नकोस. आता काय सांगू मी तुला माझी व्यथा. त्या सावकारानं माझ्या बायकोला, माझ्या आंबीला डांबून ठेवले, कैद केले त्यानं तिला आणि तिचा जीव. सावकारणीला सोन्याच्या हरणाचा शेला पाहिजे आहे आणि तो पण फक्त सकाळ पावतोय. नाहीतर माझी बाय नाही वाचायची आणि तिला नाही वाचवता आलं तर मी तरी जगून काय करू. तुझा जीव घेतला तरच आमचा जीव वाचेल. काय करणार चंद्रभान आता? रात्र सरत चाललेली आहे आणि चंद्रभानला आपल्या पत्नीचा जीव वाचवायचा असेल तर निश्चितपणे त्याला आता हरणाची शिकार करणं तितकंच आवश्यक आहे. त्यांनी धनुष्याला बाण लावलाय आणि बाण सुटल्यानंतर कांचनमृग तत्क्षण त्याच ठिकाणी आपलं प्राण गमावणार आहे. त्या माध्यमातून आंबाचा जीव वाचणार आहे. पण हे सगळं होत असताना मात्र
महाशिवरात्रीच्या व्रताचा भंग होणार नाही? कारण या माध्यमातून चंद्रभान आपल्या परीक्षेमध्ये विफल होणार का? का तो या परीक्षेमध्ये खरा उतरणार?